भाजीला नेहमी काय करायचा हा पडणारा नेहमीचाच प्रश्न. तर आज मी आहे ना इथे भोपळ्याची भाजी करणार आहे. तर त्याच्यामध्ये आहे ना मी मसूरची डाळ वापरणार आहे. ती मसूरची डाळ वापरून भाजी बनवणार आहे. तर ही रेसिपी आहे ना तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर चला तर मग मी ही रेसिपी कशी बनवते ते आपण बघूया. तर ही मसूरची डाळ आहे ना छान अशी आहे ना स्वच्छ धुवून घेणार आहे आणि थोडा वेळ भिजत घालणार आहे. छान अशी आहे ना ती भिजली जाईल. आणि हा भोपळा आहे ना छान असा कटिंग करून घेणार आहे. ते डाळ आहे ना स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि थोड्या वेळासाठी आहे ना भिजत ठेवलेली आहे. तोपर्यंत ना इथे भोपळा कटिंग करून घेणार आहे. आपल्या इथे तेल छान आहे ना तापलेलं आहे. तर ते जिरा मोहरीची फोडणी घातलेली आहे. जिरा मोहरी छान अशी तडतडली की याच्यामध्ये मी कढीपत्ता घालणार आहे. कढीपत्ता पण छान असा आहे ना तडतडला आहे. तर इथे आहे ना मी थोडंसं हिंग फोडणीला घालणार आहे. आता या फोडणीमध्ये छान असा आहे ना बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला. कांदा आहे ना आपण छान असा आहे ना तेलामध्ये परतून घेणार आहोत मऊ होईपर्यंत. कांदा छान असा आहे ना परतला गेला मऊ झाला की त्याच्यामध्ये आहे ना टॅमॅटो ॲड करणार आहे. आता आपण याच्यामध्ये आहे ना टॅमॅटो ॲड करणार आहोत. इथे आहे ना एक बारीक चिरून टॅमॅटो घेतलेला आहे. तो पण छान असा आहे ना परतून घेऊया. कांदा आणि टॅमॅटो परतला ना की त्याच्यामध्ये आपण जी मसूरची डाळ भिजवलेली आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. ही आहे ना मसूरची डाळ आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत. ती पण छान अशी आहे ना परतून घेऊया या फोडणीमध्ये. आता आपण याच्यामध्ये आहे ना मसाले ॲड करणार आहोत. तर इथे आहे ना मी चवीपुरतं मीठ घालणार आहे. लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालून द्यायचं. हळद आणि घरगुती गरम मसाला. असे आहेत ना मसाले मिक्स करून घेऊया याच्यामध्ये. आता आपण इथे आहे ना स्वच्छ धुवून भोपळा घेतलेला आहे बारीक कटिंग करून तो याच्यामध्ये ॲड करणार आहोत. छान असं आहे ना मिक्स करून घेऊया. आता आहे ना भाजी शिजण्यासाठी थोड्या वेळासाठी आहे ना आपण झाकण मारणार आहोत. म्हणजे आपली भाजी आहे ना पटकन शिजली जाईल. तर मी आता झाकण काढून घेणार आहे. मी ते ना एकदा दोनदा आहे ना झाकण काढून छान असे ना दोन्ही म्हणजे अशी छान असे आहे ना झाकण काढून आहे ना मी अगोदर चेक केलेले छान अशी आपली आहे ना भाजी शिजलेली आहे. तर मी आता ह्याच्यामध्ये आहे ना अर्धा चमचा आहे ना चिकन मसाला ॲड करणार आहे. चिकन मसाला घातले ना की छान अशी आहे ना भाजीला टेस्ट येते. छान लागते भाजी. आपली भाजी आहे ना छान अशी शिजलेलीच आहे. बघा डाळ पण शिजलेली आहे आणि भोपळा पण छान असं शिजलेला आहे. तर आता मी वरून आहे ना कोथिंबीर ॲड करणार आहे. वरून अशी आहे ना बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करणार आहे. छान अशी आहे ना आपली भाजी तयार झालेली आहे भोपळ्याची. तर मी गॅस आहे ना बंद करणार आहे. तर ही रेसिपी आहे ना तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसही.